सर्वसामान्य माणूस कन्फ्यूज आहे की बाबांनो मला जगायचं आहे की मला जगून देणार पण नाहीये. म्हणजे अशी परिस्थिती येईल तर लय अवघड होणार आहे मित्रांनो. इथून पुढे भविष्यात खूप काही बघण्यासारखं आहे आणि खूप काही बघायला भेटेल. लगा लगा क्या है तू इधर लगा था इधर आगे पिचल. 1850 मध्येच आपला टँक झालाय फुल बर का मित्रांनो. आणि मोठ्या गाडीला लिमिट 50 लिटर फक्त 5000 रुपयाचा डिझेल. अवघड आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो बरोबर संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आजची तारीख आहे 30. आपण आहे हडपसरला आणि गाडी लोडिंग केली आपण हैदराबादसाठी. गणपती बाप्पा. इथं 9 वाजलेत. 9 नाही वाजले ॲक्च्युली 8च वाजलेत. गाडी लोडिंग करायला आलो होतो. थोडी उशिरा एक ट्रिप कन्फर्म करून घेतली हडपसरवरतून हैदराबादची. आणि मी तुम्हाला बोललो होतो एक आपल्याला जुगाड करायचं आहे पाण्यासाठी. तर हेच ते जुगाड. सायकलचं स्टँड भेटतं पाणी बॉटलचं. हे 100 रुपयाला मी घेतलं सायकलच्या दुकानामधून आणि हे आता आपण इथं फिट करणार आहे बघा असं, जेणेकरून आपली पाण्याची बॉटल थंड राहणार. कसं वाटलं जुगाड? कारण इथून हवा याला लागणार आणि मस्तपैकी थंड होणार. त्यासाठी हे 2 वायसर 2 स्क्रू हे बघा असे टोकदारवाले स्क्रू वायसरला लावून मस्तपैकी आता याला फिट करून घेऊ. तर बरोबर 550 किलोमीटरचं रनिंग आहे मित्रांनो आपलं. तर इथून निघूया. चला गाडी त्यांनी परत पॅक करून घेतली. ॲक्च्युली बॉक्स ओपन केले परत रिपॅक केले कारण ते सांडायला नको म्हणून. छोट्या छोट्या कुंड्या आहेत आणि सगळे शोची झाडं आहेत. हे सगळं नर्सरीचाच एरिया आहे ना आपल्या इथला हडपसरला. तर थोडं एक्सपोर्ट टाईपची झाडं दिसली म्हणलं चला घ्या. ट्रिप पण भेटली आहे. सॅटर्डे आहे उद्या संडेलाच खाली होऊन जाणार आहे असं प्लॅनिंग आहे. म्हणलं मग कशाला सोडायची. तर केली कन्फर्म आणि निघालो भरायला. बघा भरून पण झाली आणि आलो पण. आता लागलो रस्त्याला पण. आता इथंच युटर्न आहे. ते समोर 2 व्हीलर येते आणि तिथूनच युटर्न मारायचा. आणि पलीकडं पुणे सोलापूर हायवे आणि मग नंतर हैदराबाद हायवे असा आपला असणार आहे प्रवास. 98 रुपये 17 पैसे. चला टँक फुल करून घेऊया. 2970 रुपयाचा मित्रांनो आपल्याला डिझेल बसलं बरं का गाडीमध्ये. फुल करून घेतलं. ॲक्च्युली एक कांडी होती तरी पण म्हणलं चला मध्ये रात्रीचा काय तास नको म्हणून फुल करून घेतली डायरेक्ट. पुढं काय माहीत नाही सोलापूर साईडला डिझेलचं शॉर्टेज आहे की नाही, पण आपल्या इकडं फुल राहिलेलं बरं. तर फास्टॅगचा पण रिचार्ज झाला आहे मित्रांनो आपला 2000 रुपयाचा. वॉलेटला ऑलरेडी बॅलन्स तसाच होता आणि टीपी पण काढून घेतला. कर्नाटकचा टीपी आपला निघाला 110 रुपयाचा. एजंट चार्जेस 50 रुपये आणि हैदराबादचा 200 रुपयाचा टीपी येतो. तर ते जे 50 असे 410 रुपये आपण पाठवून दिले. दोन्ही टीपी पण काढून घेतले. आता निघूया पुढं मस्तपैकी. एक जेवायचा ब्रेक उरकू कारण 9:30 झालेत बरोबर. आणि आपल्या रोडला मित्रांनो काही एसी लावायची गरज नाही कारण एकदम चिल क्लायमेट आहे मस्तपैकी. आणि सिमेंटचा रोड आहे. ते डांबरी रोड आहे. सिमेंटचा रोड आपल्याला नागपूरवरतून येताना लागला होता त्यामुळे आपल्याला एसी लावायला लागली होती. पण आता काही एसी लावायची गरज नाही. मस्तपैकी थंड हवा येते. खिडकी पण ओपनच आहे पण क्लायमेट शांत आहे. थंड आहे एकदम त्यामुळे टेन्शन नाही. हॉटेल चैतन्य प्युअर व्हेज 50% डिस्काउंट जेवणावरती. या मित्रांनो जेवायला मस्तपैकी व्हेज थाळी मागवते बघा. ओकेच. बरोबर 11:15 वाजलेत बरं का मित्रांनो. आपण आता निघालो इथून. जेवण उरकलं. 150 रुपयाची थाळी होती बघा. व्हेज जेवण ठीकठाक. 3 भाज्या 1 डाळ तडका म्हणजे डाळ राईस 3 रोट्या 1 पाणी बॉटल. ठीक होता. रिजनेबल होतं. पुढे इंदापूर लागल त्यानंतर टेंभुर्णीच्या नंतर मग चहाचा वगैरे ब्रेक घेऊ आणि मग त्यानंतर पुढं सोलापूर लागल आपल्याला. बरोबर 2 वाजलेत मित्रांनो. आपण आहे ना पोहोचतो कुठे माहिती आहे का? लंबोटी. चहा पिलोय की पेढा खालाय हेच कळलं नाही. तर आलोय गाडीमध्ये मित्रांनो. ते पेढ्याची चव अशी तोंडात घोळत राहते माहितीये का? कारण चहा कमी आणि पेढा जास्त असं वाटायला लागलं. ते म्हणजे असं झालं नाही का मागणीचा सिद्धांत. रिक्वायरमेंट जास्त असेल तर मग क्वालिटी आणि क्वांटिटीवरती थोडं वर्कआउट
फिसकटतं, कारण रिक्वायरमेंट डिमांड पूर्ण करायची. थोडा आता शाळेतले दिवस आठवले असतील तुम्हाला, मागणीचा सिद्धांत नाही का ते. तर म्हणजे क्वालिटीवरती पण सगळी वाट लागून जाते. तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्ही बघू शकताय. बट जाऊ दे, आता प्रत्येकाचा व्यवसाय आहे तो. तर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी, कडक भाकरी घेतल्या मस्तपैकी, ते आपल्याला नाश्त्याला कामाला येतील. आता पुढं लागेल आपल्याला सोलापूर, त्यानंतर मग हैदराबाद हायवे पकडायचा. एक 300-350 किलोमीटरचाच प्रवास राहिलेला आहे, जो की दिवसा पण कव्हर होऊ शकतं. आता थोडं वेळ गाडी चालू, मग सोलापूर क्रॉस करू आणि हैदराबाद रोडला लागल्यावरती आराम करण्याचा प्रयत्न करू. तर चला निघूया इथून आणि थोडाफार प्रवास कव्हर करून घेऊया. अरे हो, पाहिलं का बसवाल्याला दम तरी आहे का. इंटरसिटी स्मार्ट बस तेलंगणा. आता ही एवढी मोठी जर पवनचक्कीचं पातं घेऊन जाणारी गाडी दिसते, ट्रक दिसतंय, त्याच्या माग थोडं थांबलं, त्याला जाऊन दिलं, मग पुढं काढली, तसं काय नाही बरं का. आम्हाला पहिलं जाऊ द्या, बसवाल्यांचं काय असं असतंय. तर पोहोचलोय मित्रांनो सोलापूरला, बरोबर 3:15 झालेत. पंजाबी ढाबा, बरं चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. इथं गाडी आता पार्क करूया मित्रांनो, आराम करता येईल 2-3 तास, मग पुढचं नियोजन लावता येईल. तर चला घेऊया गाडी साईडला, करूया थोडं 2-4 तास आराम. आपली कॉर्नर लाईट पण चालू झाली बघा, कधी बंद होती एवढ्या टाइम ती, आता ऑटोमॅटिक चालू झाली. तर चला मित्रांनो झोपूया मस्तपैकी, आता 2-4 तास आराम करतो. भेटूया सकाळी सगळ्यांना. गुड नाईट. मस्त अशी आंघोळ पूजा उरकली बरं का मित्रांनो आपण. आणि आता हे तुम्हाला जुगाड दाखवायचं होतं बघा. अगरबत्तीचं स्टँड बरोबर त्याच्या आतमध्ये बसतंय, पाण्याची बॉटल व्यवस्थित बसतीये, काही टेन्शन नाही बघा, आहे का. हे कसं केलं आता रात्री तुम्हाला व्यवस्थित कळालं नसेल तर हा एक स्टँड घेतलाय मी, वाटलं तर तुम्ही आता स्क्रीनशॉट मारू शकताय. आणि हे बघा असे 2 स्क्रू टाकलेत, हे नाही का स्टारवाले, आणि ते 2 फिट करून घेतले. मस्तपैकी अगरबत्ती पण आपली व्यवस्थित बसली आणि आपली जस्ट आंघोळ झाली. ती बॉटल अशी त्याच्यामध्ये खाऊन द्यायची व्यवस्थित. चला तुम्हाला एक शेर सुनावतो. पराये लोगों से क्या शिकायत करना, घाव तो अपनों के ही ज्यादा चुभते हैं. मस्तपैकी आंघोळ रखली. तिकडं मोठा हाऊस होता राजस्थानी रायकावरती आहे. इकडं बघूया काय नाश्ता वगैरे भेटतोय का. चला नाश्ता वगैरे उरकूया आणि पुढची जर्नी कंटिन्यू करूया. समोरच आपली गाडी लावलेली आहे मित्रांनो मस्तपैकी. आता आपण ऑर्डर केलंय बघा, चहा आणि गुड डे बिस्किट सकाळ सकाळी. तर चहा नाश्ता मित्रांनो आपला उरकलाय आणि आपण पुढचा प्रवास सुरू केलाय हैदराबादकडं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण युनिफॉर्म पण घालून घेतला बरं का. सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजे आता ही लूटमारी हो, दुसरं काय नाही. कारण आपलं पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने, आपलं काय सगळीकडचंच तेच, पोलीस प्रशासन हे कोणाच्या आधिपत्याखाली गेलंय हे सरळ दिसतंय. आणि ह्याविषयी बोललंच पाहिजे. कारण काय माहिती आहे का मित्रांनो, सर्वसामान्यांना किंमतच नाही राहिली. आज तुम्ही कोणाकडेही न्याय मागू शकत नाही. न्याय व्यवस्था आपल्याला कॉक्रोच समजतीये आणि ज्यांच्याकडे आपण मदत मागायला जातोय तर ते आपल्याला किड्या मुंग्यांसारखं समजतं. ते आपल्याला काही न्याय देत नाहीये. म्हणजे एक रिसेंटली किस्सा सांगतो मी. सोमनाथ भाऊंचं त्या दिवशी तर तुम्ही पाहिलं असेल, त्या पोलीस मॅडमला ते विचारत होते, मॅडम तुम्ही मला शिवी काय दिली. बरं त्याच्या अगेन्स्ट त्यांनी 112ला कॉल करून तिथं सुद्धा पोलीस बोलवले. म्हणजे रीतसर पद्धतीने ते जात होते, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत होते. कारण आपले कमिशनर सांगतात की तुम्हाला जर पोलिसांकडून वगैरे केव्हा त्रास होत असेल तर तुम्ही रीतसर सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून कंप्लेंट न्यायला जाऊ शकता. तर ते कंप्लेंट द्यायला गेले, त्यांची कंप्लेंट घेतली नाही आणि 2 दिवसांनी उलट त्यांच्या विरुद्धच कंप्लेंट रजिस्टर झाली. म्हणजे आपली न्याय व्यवस्था काय करते, आपलं पोलीस प्रशासन काय करते हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे इथं गरीबाला न्याय राहिला नाही हे दिसतंय, उघड दिसतंय. आणि मला एका गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो आज, की मी ज्यावेळेस 2 मार्कावरतून पोलीस भरतीमधून हुकलो ना, तर ते खरंच चांगलं झालं. कारण आपण त्या पदावरती बसल्यानंतर ह्या गोष्टी सहन करू शकलो नसतो. बरोबर आहे की नाही. म्हणून मला आज बरं वाटतंय की मी पोलीस नाही झालो. आज सर्वसामान्य माणूस कन्फ्यूज आहे की बाबांनो मला जगायचं आहे की मला जगून देणार पण नाहीये. म्हणजे अशी परिस्थिती येईल
तर लय अवघड होणार आहे मित्रांनो. इथून पुढे भविष्यात खूप काही बघण्यासारखं आहे आणि खूप काही बघायला भेटल. नाही सहन होत्या गोष्टी, खरंच नाही सहन होत. म्हणजे तळपायाच्या आग मस्तकात जाते. तर असं काहीच आहे. त्यामुळं बोललं युनिफॉर्म वगैरे घालावा आणि आपला प्रवास सुरू करावा. म्हणजे आणि इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करण्यापासून सुरुवात करायची. स्टार्टिंग पासून रेकॉर्ड करणं गरजेचं. काय होतं माहितीये का, आपल्यावरती कधी कोणता हल्ला होईल किंवा म्हणजे काय म्हणतो आपण, कधी कोणता इन्सिडन्स घडेल ते आपण आधी तर सांगू शकत नाही. आणि घडल्यानंतर जाब विचारणे सोमनाथ भाऊंच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. म्हणजे घडल्यानंतर जाब विचारला की शिवी का दिली, तर मॅडमनी 2000चा दंड पण टाकला, विरुद्ध कंप्लेंट पण टाकली. म्हणजे असं आहे सध्या पुढे चाललाय आपला देश. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पोहोचलो मित्रांनो आपण वजन काट्यावरती. अरे वा, तू पिकअप वाला तर बाहेरून गेला, आपण आतमधून चाललोय. त्याला लगेच अडवला. म्हणजे एंट्री, बाकी काय आहे. आपली अंडरलोड त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, काटा करून जाऊ. चला चला बघूया मित्रांनो किती येतं वजन आपल्या गाडीमध्ये. म्हणजे झालं किती, 400 किलो. कसं व्हायचं माहितीये का, आपण महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकला स्वस्त असायचं. त्यामुळं कर्नाटकमध्ये फुल करायचं. नंतर दोन्हींचे रेट इक्वल चालले होते. आता कर्नाटक महाराष्ट्राच्या पुढं चाललंय. पण आता आपल्याकडे सोलापूरच्या पुढं निघाल्यानंतर डिझेलच नाही. आता इकडं बघूया. बघा आता यांची इकडं बसवली आपले बॅरिकेड. रात्रीचे असतात बरं का इथं कार्यकर्ते, एंट्रीवाले आहेत. लाव 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 लगा क्या है. तू इधर लगा था, इधर आगे पिछले इधर लगा था. कैमरे के सामने होगा सब जो भी होगा. बोलो टुप्पे. सर विचारत होते काय करतोय. चलो असं आहे, कॅमेरा समोर ठेवल्यावरती सगळ्या गोष्टी चालतात. काही प्रॉब्लेम नाही. एंट्री वगैरे काही घेतली नाही साहेबांनी, दिलंय सोडून. मैंने क्या है ये नाम क्या है. मतलब रवि लोकरे. जरा यूट्यूब पे सर्च करो. क्या करते बोले तुम यूट्यूब पे, गाइड करते और क्या करते. चला काही प्रॉब्लेम नाही, निघालोय पुढं. वेलकम टू कर्नाटका. बघूया आता डिझेल भरून घेऊया एकदा. NH65 कर्नाटकचा रेट सांगतो मित्रांनो, 99 रुपये 41 पैसे. ओके, 1850 मध्येच आपला टँक झालाय फुल बरं का मित्रांनो. आणि मोठ्या गाडीला लिमिट आहे 50 लिटर फक्त. 5000 रुपयाचं डिझेल. अवघड आहे, खरंच अवघड आहे. आपली जाते आता 250 किलोमीटर तर राहिले. 250 नसेल, कमी असेल, 200च. RTO चेकपोस्ट कर्नाटका. टीपी आहे त्यामुळं काय थांबायचं नाही. चला निघालो. आणि हे जुगाड कसं आहे मित्रांनो आपलं बॉटलचं, परफेक्ट का. पाणी इथून थंड होतंय मस्तपैकी, चिल्ड. आणि गेले 2-3 वर्ष तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, मी पुण्या मुंबईवरतून कधी हैदराबादची ट्रिप भरली नाही. मला एकतर ते रांचीला पुढे गेलो होतो त्यावेळेस हैदराबादची एक ट्रिप भेटली होती. एकदा बँगलोर वरतून काहीतरी आपण हैदराबाद भरली होती. आणि लास्टची ट्रिप जर पाहिली तर आपण अहमदाबाद मधून हैदराबाद भरली होती. काय होतं माहिती का मित्रांनो, पुण्या मुंबईवरतून हैदराबादला येणं परवडत नाही कमी रेटमध्ये.
आणि येऊ पण नाही शक्यतो. आता लॉंग रूटवरतून आउट साईड पडत असल्यामुळं पण तिकडून ते आलेलं परवडतं, कारण रेट चांगला भेटतो. आणि फर्स्ट टाइम मला हे डायरेक्टली चांगलं बुकिंग भेटलं म्हणून मी उचलली, नाही तर नसती उचलली ही ट्रिप. पण थांबलो असतो, आराम केला असतो. डायरेक्ट येणं पुरत नाही, कारण इकडून रेट भेटत नाही. आता इकडं जरी आलं ना तर इकडून डायरेक्टली पुन्हा मुंबईचा रेट आता यावेळेस एक्सपेरिमेंटमध्ये ट्राय होईल की तो जर चांगला भेटत असेल तर भरायचा, नाही तर नाही भरायचा. कारण डिझेलचा रेट तेलंगणामध्ये आता आपल्यापेक्षा 5-6 रुपये जास्त नाही, 100 क्रॉस करून पुढं चालला असणार आहे. पुढे गेल्यानंतर कळालंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इकडून जर तुम्ही येताय ना तर टीपी काढत चला बरं का. म्हणजे 50-60 किलोमीटरचा जरी कर्नाटकचा पॅच असला ना तरी टीपी आणि युनिफॉर्म टाळू नका. जर चुकून सापडलं तर दंड लागू शकतो. त्यामुळं ते व्यवस्थित आपलं घालूनच ओके मे कार्यक्रम करत चला. तेलंगणा RTO चेकपोस्ट. चला बघूया काय म्हणताय, थांबवताय का नाही थांबवायची शक्यतो. साधं कोणी उठलं सुद्धा नाही जागेवर. हॉटेल वे वेट हे तुम्हाला एक चांगला ऑप्शन आहे बरं का मित्रांनो. जर तुम्ही हैदराबादच्या जवळजवळ येऊन तुम्हाला जर आंघोळ वगैरे उरकायचे असेल किंवा जेवण उरकायचं असेल ना तर ह्या हॉटेलला येऊन थांबू शकता. भरपूर मोठं पार्किंग वगैरे आहे. तिथे झाडाखाली आपण गाडी लावूया सावलीला मस्त. चला जेवण उरकून घेऊया, भूक लागली भरपूर. बरोबर 1 वाजलाय बरं का मित्रांनो. आपण निघालो आता इथून. मस्त असं जेवण झालं. 180 रुपये गेले, 3 रोट्या, 1 शेव टमाटर, 1 छाज. छाज उन्हाचं गरमीचं गरजेचं आहे. जरा मिरच्या झणझणीत होत्या आयला त्याच्या. आणि आपलं लोकेशन आणि मॅप पण सेट करून घेतला बरं का मित्रांनो. बरोबर 63 किलोमीटर दाखवते. 2 तास तरी लागतील आपल्याला जायला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हैदराबाद सिटीकडे ना कोणत्याही साईडने या, म्हणजे विजयवाडाकडून या किंवा नागपूरकडून या किंवा मग आता हे पुण्याला सोलापूरकडून या किंवा साऊथवरतून खालून या, कोणत्या साईड तुम्हाला जे रोड सापडतात ना, रोड सुपर रोड सापडतात. आणि सगळ्यात आयडल म्हणजे यांचा रिंग रोड असला क्लासिक आहे. एवढी ग्रीनरी किंवा एवढं डेव्हलपमेंट एक आयडल आहे ते. आणि त्याच्याच बरोबर त्यांची ग्रीन सिटी वगैरे जरी पाहिली ना तुम्ही, म्हणजे त्यांचं IT पार्क टॉप क्लास वाटतं. IT पार्कमध्ये घुसल्यानंतर व्यवस्थित मॅनेजमेंट म्हणजे जाणवतं. जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेसच तुम्हाला कळलं हैदराबादचं हे. म्हणजे असं नाही की आपण बुराई नाही करते, जी सत्य परिस्थिती आहे. जसं आपल्या इकडं जर पाहिलं ना, आता मी आपल्या इकडला जर विषय काढला तर आपल्या इकडं म्हणजे काम एक करत असतो आणि मलिदा दुसराच खात असतो. आणि पब्लिक आपले कोणत्या विषयावरती भांडत बसलेली असती याचा काही तपासच नसतो. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. इकडं पण पॉलिटिकली असेल, पण जे तुम्हाला डोळ्यांनी दिसतं ना ते सत्य मानणं गरजेचं. तुमच्या मागं कोणी काय आपटत असेल याच्याकडं काही विषय घ्यायचाही नसतो आणि द्यायचाही नसतो. बट आता हे जर तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय ना की रस्त्यांची क्वालिटी चांगली आहे किंवा व्यवस्थित रस्त्याच्या कडेला झाडांचे प्रोजेक्ट वगैरे चांगले आहे, ग्रीनरी टिकवण्यासाठी प्रयत्न चालले आहेत, तर हे चांगलंच आहे ना. आज जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे का ते फक्त महाराष्ट्रावरती येणार आहे का, तर नाही. हैदराबाद बऱ्याच सिटी आहेत अशा. हैदराबाद आहे, चेन्नई आहे, बँगलोर आहे, तामिळनाडू आहे, म्हणजे केरळ आहे, कोचीन आहे, किंवा मग तिकडं वरच्या साईडला पाहिलं आपल्या इकडं तरी साऊथ लाईन आहे ना, अर्धा भारत जर पाहिलं ना तर ग्रीन वाटतो खालच्या साईडला आणि अर्धावरती भस्मासूर वाटतो. झाडच नाही. MP UP तिकडं जसं जसं जाईल. आता तुम्ही आता रिसेंटली सिरीज पाहिलं असेल, काय अवस्था आहे तिकडं गरमीची. इकडं नाही आहे तेवढी जाणवत. पण आता समुद्र ह्युमिडिटी तर असणारच, समुद्राच्या कडेकडे जात जसं जसं जाणार तसं. पण जे काही नेचरमुळं जे हीट ऑब्झर्व होतीये तर हे चांगलं आहे. हीट ऑब्झर्व होणं हे चांगलं आहे. म्हणजे हाय वस्तुस्थिती ती सगळ्यांना ॲक्सेप्ट करावीच लागेल की तुम्ही जर शहर डेव्हलप करताय ना त्याच्याबरोबर ग्रीनरी पण, म्हणजे
ग्रीन सिटीजचे प्रोजेक्ट पण तेवढेच फोकसली त्याच्यावरती लक्ष देऊन काम करणार. सांगायचं तात्पर्य बरोबर 2 वाजले आपल्याला हैदराबादला पोहोचायला. 2 वाजून 8 मिनिटं झाले. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला लागेल रिंग रोड. इथं ट्रान्सपोर्टची ऑफिस पण आहेत बघा. म्हणजे आपण आल्यावरती इकडंच थांबतो. आता एक काम करू, जाता जाता जर ऑफिस उघडं दिसलं तर नंबर लिहूनच जाऊ. इकडं साईबाबा आहे ना. कुठं आहे? चालू आहे का बंद आहे? चालू आहे. चला गाडी लावूया, नंबर लिहूया. नंबर तर लिहिलाय. आता इथं पण आहेत बघा गाड्या. तिथे एकच कंटेनर होते. आतमध्ये पार्किंगला पण कंटेनर आहेत. ही पार्किंग आहे, हे ऑफिस आहे. इथे एक कंटेनर उभी आहे MS43. चला पहिले आता गाडी खाली करायचं नियोजन लावूया. कसं असतं माहिती आहे का, एकदा नंबर लिहिला ना टेन्शन फ्री होऊन जातं. वेलकम टू नेहरू आउटर रिंग रोड हैदराबाद. नागपूर, वरंगळम, विजयवाडा. सरळ गेल्यावर RPG आणि बँगलोर, RGI आणि बँगलोर म्हणजे एअरपोर्ट आणि बँगलोरचा रोड. चला पोहोचलो रिंग रोडला. आता टप्प दिवशी पोहोचूया लोकेशनला. संडे आहे त्यामुळं काय बुकिंग भेटणार तर नाही, बट नंबर लिहिलेला बरा. परत एखादा मागून आला म्हणजे तो व्हायचा पुढं, आपण जायचो माग. त्यापेक्षा ते नंबर लिहिलेला कधी योग्य. मस्त असा हैदराबादचा रिंग रोड आहे. 4 लेन सुपरफास्ट. 1 बघा, आता ही 2, ती 3, तिच्या बाजूची 4, पुढं 5, 6, 7, त्याच्या पुढं 3 आहेत. कुठं चालल्यात? कशी वाटते ग्रीनरी? तर आलोय मित्रांनो आपण 6 नंबर नागपूर एक्झिट वरती. इथून 14 किलोमीटर आपलं अंतर राहिलंय लोकेशन अजून, जिथं आपल्याला मटेरियल खाली करायचंय. अजून 5 पोल शिल्लक आहेत मित्रांनो. आपण 4,500 रुपयाचं डिझेल भरलं होतं. म्हणजे अंदाज लावू शकता तुम्ही आपल्याला किती डिझेल लागला असणार आहे. त्याचबरोबर एक 410 रुपये आपल्याला टिपीचा खर्च आलाय आणि 850 रुपये आपल्याला टोल खर्च आलाय टोटली. बाकी बुकिंगचं म्हणाल तर बुकिंग अमाऊंट मित्रांनो मी काय सांगणार नाही. एक अंदाज लावू शकताय तुम्हाला. सरासरी इथं 30 ते 35 रुपये प्लसच किलोमीटर घ्या तर तुम्हाला ह्या ट्रिप इकडल्या फायद्याच्या पडू शकतात. स्नो असं जाऊन बसावं बर्फात डायरेक्ट का नाही. चला घेऊया गाडी खाली करून. 15 मिनिटात गाडी खाली. 1000 रुपये बक्षीस. पार्टीवाल्याने खुशी खुशी दिले. चला मित्रांनो आता डायरेक्टली आपण 3 नंबरला जाऊया. आलोय त्याच रोडने परत माघारी. ट्रान्सपोर्टचा जिथं एरिया आहे ना तिकडे जाऊया. मग बघूया बुकिंग शोधायचं. आता बुकिंगच्या मागं लागलं पाहिजे. उद्या सोमवार आहे पण आपल्याकडे पूर्ण आजचा दिवस पण आहे आणि उद्याचा दिवस पण आहे. लागला चान्स तर लागला. प्रयत्न चालू ठेवू. प्रयत्नांती परमेश्वर. वाळूचे कण रगडतात तेल ही गळे. चला जाऊया डायरेक्ट जाऊया. आता भेटूया ट्रान्सपोर्टला.